ಹಣಕಾಸು ಮಸೂದೆ 2021 ಹಣಕಾಸು ಸಚಿವೆ ನಿರ್ಮಲಾ ಸೀತಾರಾಮನ್ ಪರಿಶೀಲನೆ ಮತ್ತು ಅಂಗೀಕಾರಕ್ಕಾಗಿ ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲಿಂದು ಮಂಡಿಸಿದರು. श्रीमती निर्मला सीतारामन जी, प्लीज फाइनेंस बिल. Sir, I rise to move that the bill to give effect to the financial proposals of the central government for the financial year 21-22 as passed by the Lok Sabha be taken into consideration. Motion moved. ಈ ಕುರಿತ ಚರ್ಚೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಮಾತನಾಡಿದ ಬಿಜೆಪಿ ಸದಸ್ಯ ಸುಶೀಲ್ ಕುಮಾರ್ ಮೋದಿ, ಕೋವಿಡ್ ಸಾಂಕ್ರಾಮಿಕದಿಂದ 1 ವರ್ಷದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ದೇಶದ ಬೊಕ್ಕಸಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚು ನಷ್ಟವಾಗಿದೆ. ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಕೋವಿಡ್ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಸೂಕ್ತವಾಗಿ ನಿಭಾಯಿಸಿದ್ದಾರೆ. 120ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ದೇಶಗಳ ಮುಖಂಡರೊಂದಿಗೆ ಸಭೆಯನ್ನು ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಸಕ್ತ ಆರ್ಥಿಕ ವರ್ಷ 20,20,000 ಕೋಟಿ ತೆರಿಗೆ ಸಂಗ್ರಹ ಗುರಿ ಹೊಂದಲಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಕೋವಿಡ್ ಸಾಂಕ್ರಾಮಿಕದಿಂದ ತೆರಿಗೆ ಸಂಗ್ರಹ 23% ಕಡಿಮೆಯಾಗಿದೆ. ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ರಾಜಸ್ವ ಕಡಿಮೆಯಾಗಿದ್ದರೂ ಜನರ ಮೇಲೆ ಹೊಸ ತೆರಿಗೆಯನ್ನು ವಿಧಿಸಿಲ್ಲ. ಕೃಷಿ ಮೂಲಸೌಕರ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಮಾತ್ರ ಕರ ಇರಿಸಲಾಗಿದ್ದು, ಈ ಮೂಲಕ ಸಂಗ್ರಹಿಸಲಾಗುವ 30,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಹಣವನ್ನು ಎಪಿಎಂಸಿಗಳು ಮತ್ತು ಕೃಷಿ ಮೂಲಸೌಕರ್ಯಕ್ಕೆ ಬಳಸಿಕೊಳ್ಳಲಾಗುವುದು ಎಂದರು. ಭಾರತದಲ್ಲಿ ಆದಾಯ ತೆರಿಗೆ ತುಂಬಾ ಕಡಿಮೆ ಇದೆ. ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾ, ಜಪಾನ್, ಅಮೆರಿಕ ಮುಂತಾದ ದೇಶದಲ್ಲಿ ಇದು 40%ಕ್ಕೂ ಅಧಿಕವಿದ್ದರೆ ಭಾರತದಲ್ಲಿ 30% ಇದೆ. कनिष्ठ आदाय तेरिगे भारतदल्ली केवल 5% ಎಂದರು. हम लोगों ने ये सेस लगाने का काम किया. भारत में जो इनकम टैक्स की दर है वो जो डेवलपिंग और डेवलप्ड इकोनॉमीज हैं उसमें हिंदुस्तान में दुनिया में सबसे कम दर भारत में इनकम टैक्स की है. जहां अमेरिका में इनकम टैक्स की जो मैक्सिमम दर है वो 40% है. ऑस्ट्रेलिया, यूके, जापान, चाइना, साउथ अफ्रीका, इन सभी देशों में 45% इनकम टैक्स का हाईएस्ट स्लैब है. और जबकि इंडिया में यह केवल 30% है, केवल 30% है. और जो मिनिमम स्लैब है यूनाइटेड स्टेट्स में 10%, ऑस्ट्रेलिया में 19%, कनाडा में 15%, यूके में 20%, साउथ अफ्रीका में 18%. और भारत में जो इनकम टैक्स का जो लोएस्ट स्लैब है वो केवल 5% है. तो सभापति महोदय, एक जमाना था 70 और 60 के दशक में इस देश के अंदर 90% इनकम टैक्स की दर थी. आज हम घटाकर इसको 30% पर लाए हैं. और ये दुनिया के तमाम विकसित देशों की तुलना में हमारा जो इनकम टैक्स का रेट चाहे वो मिनिमम हो या मैक्सिमम हो, हमने सबसे कम रखने का काम किया है. ಸಮಾಜವಾದಿ ಪಕ್ಷದ ರಾಮ್ ಗೋಪಾಲ್ ಯಾದವ್ ಪ್ರಸಕ್ತ ಸಾಲಿನ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ತೆರಿಗೆ ವಿನಾಯಿತಿಗಳನ್ನು ಘೋಷಿಸಬೇಕಿತ್ತು. ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರು ಸಮಾಜದ ಪ್ರಮುಖ ಭಾಗವಾಗಿದ್ದಾರೆ ಎಂದರು. लेकिन उन्होंने डायरेक्ट टैक्सेस को लेकर और अन्य बातों के लिए जो कुछ बातें की हैं, मैं अपनी बात वहीं से प्रारंभ करता हूं. जहां तक इनकम टैक्स का सवाल है, मैं आपके माध्यम से माननीय वित्त मंत्री जी से कहना चाहूँगा कि देश के जितने नौकरी पेशा से जुड़े हुए लोग हैं, वो जब भी बजट आता है तो ये उम्मीद करते हैं कि जो इनकम टैक्स का एक स्लैब बना रखा है इन्होंने, उसमें राहत देंगे, उसको और ज़्यादा डिडक्शन की व्यवस्था करेंगे. क्योंकि ये लोग ऐसे हैं जो अपना कोई पैसा छिपा नहीं सकते. जो छिपा सकते हैं उनके पास तरीके हैं छिपाने के, लेकिन जो छिपा नहीं सकते हैं उनको तो राहत दीजिए. ಆರ್ಜೆಡಿ ಸದಸ್ಯ ಮನೋಜ್ ಕುಮಾರ್ ಝಾ, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಸಾರ್ವಜನಿಕ ವಲಯದ ಕಂಪನಿಗಳು ಖಾಸಗೀಕರಣಕ್ಕೆ ಮುಂದಾಗಿರುವುದು ಅಪಾಯಕಾರಿ ಬೆಳವಣಿಗೆಯಾಗಿದೆ ಎಂದರು. अलग नजरिए से देखिए, थोड़ा ज्यादा देखिए, क्योंकि बिहार बहुत पीछे छूट गया है. कल ही मैंने सदन में कहा था कि बिहार इस देश का जो एक होता है ना इकोनॉमिक थियरी में अंडर डेवलपमेंट की मेट्रोपोलिस एंड सैटेलाइट, बिहार उसमें आपका सैटेलाइट बन गया है. थर्ड वर्ल्ड है. उस थर्ड वर्ल्ड के नजरिए से उसको निकालिए. मैं कुछ छोटी छोटी चीजों पर मैम
थोड़ा अलग से कहना चाहता था। जैसे बाकी मेरे बहुत सारे साथी अलग अलग विषयों पर, मैं शिक्षा पे थोड़ा अलग से